बघतो. नमस्कार. बघतो, आपल्या हिंदू सनातनी धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक दिवसांचे वेगवेगळे महत्व आहे. प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व असते. परंतु गुरुवारचा दिवस विशेष रूपात खास करून महत्वपूर्ण असतो, कारण की गुरुवारला धर्माचा दिवस मानला जातो आणि हा गुरुग्रह आपल्या जन्मकुंडलीतील सर्वश्रेष्ठ ग्रह मानला जातो. त्यामुळे गुरुवारला सर्वाधिक शुभही मानले जाते. हा धार्मिक दिवस आहे, त्यामुळे या दिवशी धार्मिक कार्य केल्याने शुभ लाभामध्ये वाढ होते. आणि बघतो, आपल्या जन्मकुंडलीमध्ये गुरुग्रह सर्वात भारी ग्रह मानला गेलेला आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी काही अशी कार्य करता कामा नये ज्याने की आपल्या शरीरामध्ये किंवा मग आपल्या घरामध्ये काही दोष उत्पन्न होऊ हलकेपणा येईल, कारण की याने गुरुच्या प्रभावामध्ये कमी येईल. आणि गुरु आपल्या जन्मकुंडलीमध्ये खूप साऱ्या सुखांचे कारक असतात, जसे की दाम्पत्य जीवनामध्ये सुखाची प्राप्ती असो, तर यासाठी गुरुचे शुभ असणे अत्यंत आवश्यक आहे. तर बघतो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे की जर तुम्ही माझ्याप्रमाणे आपल्या इष्टदेवतेचे भक्त आहात तर आपल्या इष्टदेवतेचे गोड नाव कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करण्यास विसरू नका. तुमची इष्टदेवता तुमच्या सर्व मनोकामनांना निश्चित पूर्ण करेल आणि त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी या व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. बघतो, गुरुग्रह जर शुभदायी असेल तर वैवाहिक जीवन सुखमय असते. लग्न विवाह योग शीघ्रतेने जुळून येतो आणि यांच्या सहयोगाने मनपसंत व योग्य जीवनसाथीची प्राप्ती होते. दाम्पत्य जीवन सुखमय होण्याच्या सोबतच संतान सुखाचे कारकही हा गुरुग्रह आहे. जर जन्मकुंडलीमध्ये गुरु चांगल्या मजबूत स्थितीमध्ये असेल तर उत्तम संतान सुखाची प्राप्ती होते. आपल्या जन्मकुंडलीमध्ये पितृसुखाचे विशेष कारक असतात. तर बघतो, जर गुरु चांगल्या स्थितीमध्ये आहे तर पुत्र रत्न सुख प्राप्त करण्यामध्ये कोणतीच परेशानी येत नाही. तसेच आपल्या जीवनामध्ये गुरुदेव हे आपल्या करिअरचेही कारक आहे, आपल्या जीवनाच्या उंच स्तरावरील स्वप्नांचेही कारक आहे. तर मग जर गुरु मजबूत असेल तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठ्यात मोठ्या उंचीच्या स्थानी पोहोचू शकता. नोकरीमध्ये प्रमोशन प्राप्त करू शकता. व्यापार व्यवसायात तुमची उन्नती होते. धनसंचय करण्यात कोणतीच बाधा येत नाही आणि आध्यात्मिक ज्ञानात तुमची रुची वाढू लागते. तुमच्या धाडसी वृत्तीत वाढ होते. थोडक्यात सांगायचे तर बघतो, गुरुच्या शुभदायी असण्याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनामध्ये कित्येक प्रकारच्या शुभलाभांचे आगमन होते. तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या शुभ फळांची प्राप्ती होते आणि अशा या गुरुच्या शुभ असण्याने तुम्ही कायम प्रगती जीवनात उन्नती करत राहता. परंतु बघतो, तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जर गुरु कोणत्याही प्रकारे कमकुवत असेल, खराब अवस्थेत असेल तर तुमच्या जीवनामध्ये खूप सारी अशी सुखे आहेत ज्यांना प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या समस्यांना, मेहनत आणि परिश्रमांना सामोरे जावे लागते. जसे की लग्न विवाह जुळून येण्यात विलंब होणे, संतान सुखाच्या प्राप्तीमध्ये वारंवार काही ना काही बाधा निर्माण होणे, दाम्पत्य जीवन फारसे सुखी राहत नाही, नवरा बायकोच्या जीवनात कडवटपणा बनून राहणे, धनाचा संचय होत नाही. जर धन येते तर तेही चुकीच्या आकस्मिक कार्यांमध्ये, अनावश्यक बाबींच्या कामांमध्ये खर्च होऊन जाते. आणि तेथेच जर गुरुग्रह मजबूत स्थितीमध्ये असेल तर तुम्हाला धनाची कधी कमी होत नाही. आणि जन्मकुंडलीमध्ये जर गुरुग्रह खराब आहे तर तुम्हाला नोकरीमध्ये आणि व्यापार धंद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कित्येक बाधांच्या समस्या येत राहतात. तुम्ही जेथेही काम करता तुम्हाला तेथे योग्य रिस्पेक्ट मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही. आणि तेथेच गुरुग्रह जर चांगला असेल तर तुमच्या नॉलेजच्या आधारावर तुम्हाला समाजामध्ये, कुटुंब परिवारामध्ये उच्चनीय मानले जाते. तुमची प्रतिष्ठा वाढते, कारण की गुरु हे ज्ञानाचे प्रतीक आहे, उच्च शिक्षणाचे कारक आहे. तर खूप साऱ्या समस्यांच्या बाधा स्वतःहूनच समाप्त होऊन जातात. बघतो, गुरुग्रहाला जर आपण आपल्यासाठी शुभदायी करतो तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकतो, कोणत्याही कार्यात उन्नती प्राप्त करू शकतो. गुरुवारचा दिवस गुरुचा दिवस मानला जातो. तर या दिवशी जी काही विशेष कार्य आहे ती तुम्ही करू नये. आणि काही अशी कार्य आहे जर यांना तुम्ही करता तर याने तुमचा गुरुग्रह मजबूत बनेल आणि गुरुचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होईल. तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, आणि जर कोणते कार्य करायचे नाहीये तर ते का करायचे नाही, हेही आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात जात आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्ही कोणता खास विशेष उपाय केला पाहिजे ज्याने की गुरुचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तुम्हाला वैवाहिक जीवनात कोणती बाधा येत असेल तर ती मिटून जाईल. आणि जर विवाह अतिशीघ्र करू इच्छित आहे तर यासाठी काही करा. धन प्राप्तीसाठी, धनसंचय वाढवण्यासाठी आणि उच्च शिक्षण प्राप्तीसाठी आपण कशा प्रकारे गुरुला प्रसन्न करू शकतो, तर याच विषयांच्या बाबतीत सर्व सिद्ध असलेली माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. या तर मग बघतो, सर्वात प्रथम जाणून घेऊया की आपणास काय करता कामा नये आणि ते का करू नये. बघतो, शास्त्रांमध्ये महिलांची जी जन्मकुंडली सांगण्यात आलेली आहे
त्यामध्ये गुरुग्रह पती आणि संतानाचे कारक आहे. याचा सरळ अर्थ हा आहे की गुरुग्रह पती आणि संतान या दोघांच्याही जीवनाला प्रभावित करतात. जर आपण गुरुवारच्या दिवशी काही असे कामे करतो जे की करता कामा नये, तर याने आपल्या मुलामुलींचे आयुष्यही प्रभावित होते आणि पतीचे आयुष्यही प्रभावित होईल. त्याचसोबत गुरुग्रहाचा या दोघांशी संबंध काही खास राहणार नाही. दाम्पत्य जीवनही सुखमय राहणार नाही. त्यामुळे खास करून महिलांसाठी जे कार्य या दिवशी वर्जित मानले गेलेले आहे ते हे आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमचे केस कधीच धुवायचे नाहीये. केसांमध्ये शॅम्पू तेलही लावू नये आणि या दिवशी केसांची कधी कटिंगही करू नये. याने गुरु कमकुवत होतो आणि पती आणि संतांची उन्नती ठप्प होऊन जाते. पतीसोबतचे तुमचे संबंध बिघडला, दाम्पत्य जीवनात सुख राहत नाही. खास करून स्त्री व पुरुषांनीही या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे. पुरुषांना शेविंग करणे, आपले नखे कापणे यासही या दिवशी करण्यास शास्त्रानुसार सक्त मनाई केलेली आहे. घराची साफसफाई इत्यादी वगैरेही गुरुवारच्या दिवशी करू नये. नखेही कापू नये. हे नखे का कापू नये तर पहा बघतो. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत जन्मकुंडलीमध्ये गुरुग्रहाला जीवग्रह बोलले गेलेले आहे. जीव म्हणजेच की जीवन. तुमच्या जीवनाशी गुरुग्रहाचा सरळ संबंध आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही नखे कापता, शेविंग करता, आपल्या केसांची कटिंग करता, तर याने तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव होतो, आयुष्य घडते. त्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ही कार्य चुकूनही करायची नाहीये. आता यासाठी हे आवश्यक नाहीये की तुम्ही व्रत उपवास कराल तेव्हाच या नियमांचे पालन करा. तुम्ही व्रत उपवासही करत नाही तरी तुम्ही हे इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये गुरुचे सुख प्राप्त व्हावे, गुरुचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त व्हावे, तर ही सर्व कार्य तुम्हाला चुकूनही करायची नाहीये. त्याचबरोबर बघतो, अधिक वजनदार कपडे या दिवशी धुता कामा नये. तसे तर कोणत्याही प्रकारची वस्त्रे या दिवशी धुवूच नये. परंतु खूपच आवश्यकता असेल तर काही कपडे तुम्ही धुवू शकता. कमीत कमी घरातील बेडशीट, विंडोवरील पडदे, कर्टन वगैरे या दिवशी उतरवून कधी धुवू नये. काही अशी कामे जशी की घरातील साफसफाई याविषयीच्या बाबतीत बोलायचे झाले तर अशात तुम्ही घरातील कानाकोपऱ्यात जराही साफ करू नये. घरातील कुडा, भंगार, कबाडाच्या वस्तू वगैरे अजिबात बाहेर काढू नये. परंतु येथे तुमच्या घरातील रोजची जी नियमितपणे साफसफाई केली जाते ती मात्र तुम्ही करू शकता. परंतु बघतो, जसे की साप्ताहिक आठवड्याची जी तुम्ही सफाई करता तर हे कार्य तुम्ही करू नका. तसेच या दिवशी घरात लादी पोचा केला नाही तर हे अतिउत्तमच राहील. जर असे करता तर याने घरातील मुलांच्या अभ्यासावर याचा वाईट प्रभाव पडतो. घरातील धार्मिक आणि मांगलिक कार्यात अडथळे येतात, धनामध्ये हानी होते. जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही घरातील जुने भंगार, कबाडाच्या वस्तू काढून विकू लागता किंवा मग घर धुवता तर याने तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास लुप्त पावतो, घराची बरकत ठप्प होते, धनाची हानी होऊ लागते. गुरुवारच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण चुकूनही करू नये. म्हणजेच कोणास कर्ज उसने उदार स्वरूपात देऊ नये. कारण की गुरुग्रह हे धनाचे कारक आहेत, धनसंचयाचे प्रतीक आहे. त्यामुळे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी उधार, उसने, कर्जाच्या स्वरूपात पैशांची देवाणघेवाण करत असाल तर या दिवशी तुम्ही या कार्यांना कळत नकळतही करण्याची चूक करू नका. गुरुवारच्या दिवशी खिचडी बनवू नये. बोलले जाते की गुरुवारच्या दिवशी घरामध्ये खिचडी बनवल्याने आणि खाल्ल्याने धनाची हानी होते आणि कुटुंब परिवारामध्ये मांगलिक कार्य अडू लागतात. तर याही गोष्टीची विशेष करून या दिवशी तुम्ही काळजी घ्यावी. तसेच आई वडील आणि साधू संत गुरूंचा संबंध हा सरळ गुरुग्रहाशी असतो. गुरु यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी यांचा अपमान तुम्ही कधी करू नये. याने तुमचा गुरु कमकुवत होतो. त्यामुळे आई वडील, गुरु आणि साधू संतांचा मान सन्मान करा. याने गुरुग्रह मजबूत स्थितीत राहून त्यांची कृपा शुभफळ देते. आता पाहूयात की या दिवशी तुम्हाला काय केले पाहिजे ज्याने की तुमच्या जीवनामध्ये सुख सोयींचे आगमन होईल. जर तुम्ही शुभ कार्य करता तर गुरुग्रह प्रभावित होतो आणि तुम्हाला गुरुग्रहाचे शुभफळ प्राप्त होते. गुरुवारच्या दिवशी तुम्ही प्रातःकाळी सकाळी लवकर उठून श्रीहरी विष्णूंची पूजा केली पाहिजे. केळीच्या रोपाची पूजा करा. केळीच्या रोपाच्या मुळात तुम्ही जल अर्पण करा आणि जर यात तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद मिसळून जल अर्पण करता तर हे अतिउत्तमच राहील. हळद मिश्रित जल जर तुम्ही केळीच्या रोपाच्या मुळाशी अर्पण करता तर याने गुरुग्रहाशी संबंधित तुमच्या जीवनामध्ये ज्या पण समस्यांच्या बाधा येत आहेत त्या सर्व मिटून जातील. सायंकाळच्या वेळी तुम्हाला केळीच्या रोपाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे. याने गुरुग्रह शुभफळ देतात. गुरुच्या दिवशी श्री हरी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे आणि बघतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे उच्चारण केले पाहिजे. तसे तर बघतो गुरुवार श्री हरी नारायणांचा दिवस आहे. त्यामुळे नारायणांची पूजा तर आपण करूच, परंतु त्याचसोबत जर आपण श्री लक्ष्मीची पूजा करतो
तर घरामध्ये लक्ष्मी नारायण दोघांचाही शाश्वत रूपात वास होतो. विशेष करून ध्यानात ठेवा की जर तुम्ही सुख समृद्धी इच्छिता, खुशी व उन्नती इच्छिता आणि दाम्पत्य जीवनाला सुखमय बनवू इच्छिता तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री लक्ष्मी नारायणांची योग्य विधिवत पूजा करा. यांची एकसाथ विधिवत पूजा केल्याने आपल्या धनसंपत्तीत आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होते. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान केले पाहिजे, जसे की केळी किंवा मग बेसनच्या मिठाई, चण्याची डाळ तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे इत्यादी काही वस्तूंचे दान आपण केले पाहिजे. गुरुवारच्या दिवशी आपण पिवळी वस्त्रे धारण केली पाहिजे. आता ही का धारण करली तर हेही आता मी सांगणार आहे. आणि जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्रे धारण कराल, न चुकता आपल्या मस्तकी 2 भुवयांच्या मध्ये हळदीचा टिळाही अवश्य लावा किंवा मग केसरचा टिळाही तुम्ही लावू शकता. याने तुमचे गुरु शुभदायी बनून मजबूत बनतात आणि तुमच्या जीवनकाळात गुरुशी संबंधित जी पण समस्या येत असतील ती दूर होते. जर विवाहामध्ये बाधा आहे, संतान सुख प्राप्तीत कोणती बाधा येत आहे तर तीही दूर होते. बघतो गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग का धारण केला पाहिजे? कारण गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग हा गुरुचा प्रिय रंग असतो. श्री हरी विष्णूंना हा अत्यंत प्रिय आहे. गुरुग्रह अत्यंत प्रिय ग्रह आहे आणि हा पिवळा रंग शुभ मानला जातो. हा रंग शुभताचा प्रतीक आहे, शुभ लाभाचा प्रतीक आहे. सर्वाधिक शुभ ग्रह गुरु आहे आणि यांचा जो रंग आहे तर तोही सर्वाधिक शुभ आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने स्वास्थ्य सुदृढ राहते, धनामध्ये वाढ होते. जीवनामध्ये जेवढी पण कार्य आपण करत आहोत त्या कार्यांमध्ये आपणास शाश्वत सफलतेची यश प्राप्ती होत राहते. विचारांमध्ये शुद्धी येते, सात्विकता प्राप्त होते, दाम्पत्य जीवन सुखमय राहते, पुत्र रत्नाची प्राप्ती होते. तर बघतो जर तुम्ही संतान सुख प्राप्त करू इच्छिता, संतानांची उन्नती करू इच्छिता, संतान उच्च शिक्षणाला प्राप्त करावी हे इच्छिता, ती आपल्या जीवनात सफलता प्राप्त करत राहावी हेही इच्छिता तर तुम्ही तुमच्या मुलामुलींनाही पिवळ्या रंगाची वस्त्रे गुरुवारच्या दिवशी धारण करण्यास द्यावी. त्याचसोबत या सर्व नियमांना तुम्ही अवश्य पाळले पाहिजे. जर विवाह जुळून येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करा, पिवळी वस्त्रे धारण करा आणि मस्तकी हळद किंवा केसरचा टिळा लावा. याने तुमचा विवाह अतिशीघ्रतेने जुळून जाईल आणि वैवाहिक जीवन ही सुखमय बनेल. बघतो ते सर्व नियम गुरुवारच्या दिवशी अवश्य करा. आशा करतो गुरुवारच्या दिवशी जी जोडली असलेली धार्मिक शास्त्रांच्या अनुसार सिद्ध असलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.